नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा माननीय प्रकाश आंबेडकर यांनी जी भीती व्यक्त केली होती होय म्हणजे कोणाबाबत, आणि ही भीती त्यांनी ज्यावेळी ओबीसी आरक्षण बचाव असा मोर्चा काढला होता मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणाच्या मागणीला उत्तर म्हणून, तर त्यावेळी त्यांनी भीती व्यक्त केली होती की हळूहळू सगळ्याच बाबतीतले आरक्षण रद्द होण्याच्या मार्गावर आहे आणि त्यामुळेच आरक्षण वाचवण्याची नीती आपल्याला बघितली पाहिजे आणि त्याबद्दल चळवळी केल्या पाहिजेत, आंदोलन पुढे नेलं पाहिजे। आता हा विषय निघण्याचं कारण आहे की नुकतेच सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश म्हणून ज्यांनी शपथ घेतलेली भूषण रामकृष्ण गवई, जे रासू गवई यांचे सुपुत्र आहेत, सुविद्य आहेत। मी त्यांचं मागच्या व्हिडिओतच अभिनंदन केलेलं तुम्हाला आठवत असेल आणि सगळ्या स्तरातून त्यांचं अभिनंदन होतं आहे। आता ते इतक्या मोठ्या पदावर म्हणजे सर्वोच्च न्यायाधीशाच्या पदावर पोहोचलेले आहेत। त्यांनी एक जे आता विधान केलेलं आहे किंवा त्यांनी संसदेला जे आवाहन केलं आहे की सर्वच प्रकारच्या आरक्षणाच्या बाबतीत क्रिमिलियर लागू करण्यासाठी संसदेने कायदा पास करावा। आता हे क्रिमिलियर आरक्षण काय भानगड आहे माहिती आहे, जे आरक्षित लोक आहेत त्यांना हे सगळ्यांना माहिती आहे, पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील अडकलेल्या होत्या आणि त्याला देखील आता हिरवा कंदील मिळालेला आहे। ज्यावेळी भूषण गवई यांनी शपथ घेतली त्यावेळी सर्व स्तरातून त्यांचं अभिनंदन झालं, मात्र वंचित बहुजन आघाडीकडून टीका करायला सुरुवात झाली। माननीय प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट सांगितलं की आंबेडकरी चळवळ तोडण्याचं काम किंवा आंबेडकरी चळवळ हे काँग्रेसच्या डाव्याला बांधण्याचं काम रासू गवई यांनी केलंय, म्हणजे माननीय भूषण गवई यांच्या पिताश्रींनी। आणि तो सगळा इतिहास आहे, त्याच्यावर वेगळा व्हिडिओ बनेल की ती चळवळीत फूट कशी पडली, कधीपासून पडली आणि रासू गवई किंवा इतर नेते कसे वेगळे झाले याचा तो इतिहास आहे, ते एक वेगळ्या व्हिडिओचा विषय आहे। पण त्यानंतर सुजात आंबेडकर यांनी विखारी टीका केलेली आहे, म्हणजे काँग्रेसवर देखील टीका केलेली आहे त्यांनी आणि न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर देखील टीका केली आहे। त्यावर सर्व स्तरातून वेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत, म्हणजे काही ठिकाणी नाराजीचा सूर आहे। स्वाभाविक आहे की दलितांमधला एक व्यक्ती, त्याला दलित म्हणा, हरिजन म्हणा, जो काही शब्द वापरा, मागासवर्गीयांमधला म्हणूयात आपण, एक व्यक्ती सर्वोच्च पदी जो पोहोचलेला आहे त्या बाबतीत असं सुजात आंबेडकर यांनी बोलायला नको। सुजात आंबेडकरांचं वय, त्यांचा राजकीय अनुभव या सगळ्या गोष्टी लक्षात घेता त्यांनी अशी टीका करायला नको असं काहींचं मत आहे। काही लोकांचं मत आहे की आपल्या समाजातील माणूस जर इतक्या सर्वोच्च पदी पोहोचला आहे तर आपण त्याला प्रोत्साहन द्यायचं किंवा त्याचं कौतुक करायचं की त्याचे पाय खेचायचे, असाही एक सूर आहे। हा सगळा मुद्दा आरक्षणाच्या भोवतीच आहे अर्थात, कारण काँग्रेसच्या दावणीला बांधला असं जेव्हा म्हटलं त्यावेळी अजून एक मुद्दा समोर आला होता की राहुल गांधी आता एक वेगळा वादाचा मुद्दा घेऊन येणार आहेत। दरभंगामध्ये एक बोलताना त्यांनी सांगितलं, अर्थात तो पण वेगळा विषय व्हिडिओचा, दरभंगामध्ये काय घडलं, राहुल गांधींना कसं अडवण्यात आलं आणि तरी देखील तिथे ते पोचले आणि पोचल्यानंतर त्यांनी काय भाषण केलं किंवा काय बोलले, तर त्यांच्या भाषणामधून आता खाजगी कंपन्यांमध्ये, प्रायव्हेट सेक्टरमध्ये म्हणूयात आपण, आरक्षण मिळालं पाहिजे असा मुद्दा ते बिहारच्या निवडणुकीच्या वेळा किंवा यापुढे घेऊन येतील अशी शक्यता आहे। म्हणजे आरक्षणावरूनच निवडणुका याच्या पुढच्या, म्हणजे क्रिमिलियरचा मुद्दा आहे आणि दुसरा खाजगी संस्थांमध्ये निवडणुका, खाजगी संस्थांमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे। बघा, दोन्ही परस्पर विरोधी मुद्दे आहेत। एकीकडे आरक्षण संपवलं गेलं पाहिजे, आर्थिक तत्वांवरच आरक्षण मिळालं पाहिजे, आर्थिक मागासवर्गीयांनाच आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्याकरता क्रिमिलियर लागू केलं गेलं होतं। राहुल गांधींवर टीका करताना त्यांच्या कोटाच्या जाणू आहे असा एक उल्लेख झाला आणि मग त्याच्यावर देखील टीका टिप्पण्या सुरू झाल्या। ब्राह्मण हे आरक्षणाचे आधीपासून शत्रू आहेत असा एक समज आहे अर्थात, कारण मला अनेक सर्वच जातीचे लोक भेटतात आणि आरक्षणाची गरज खरोखर जे मागासवर्गीय आहेत त्यांना, मागासवर्गीय आहेत म्हणजे आता आरक्षण लागू झाल्यापासून अनेक लोक उच्च शिक्षित झालेले आहेत, अनेक लोक उच्च पद भूषवत आहेत आणि त्यांची आर्थिक स्थिती चांगली झाली आहे। स्वाभाविक आहे की आर्थिक स्थिती चांगली झाली की सामाजिक स्थिती आपोआपच चांगली होते।
सांस्कृतिक स्थितीमध्ये देखील आपण बघितलं असेल की अनेक मागासवर्गीयांमधले कलाकार, वेगळ्या क्षेत्रातले कलाकार हे आता पुढे येत आहेत, पुरस्कार घेत आहेत. साहित्य क्षेत्रापासून सगळीकडे ते नावाजले जात आहेत. तर जाणवे आहे हा जो मुद्दा होता तो खरं तर काँग्रेसच्याच एका नेत्यांनी, तिवारींनी, मनीष तिवारींनी म्हटलं होतं की जनेऊधारी ब्राह्मण है. कोण? राहुल गांधी. आणि त्याच टीकेला हे उत्तर होतं. त्यामुळं त्या टीकेकडे फारसं बघण्याची गरज नाहीये. तिथे खरोखर जनेऊधारी ब्राह्मण आहेत का? कारण संसदेत एकीकडे त्यांना ज्यावेळेस जातीगत ज्यावेळेस मतमोजणी नाही, जातीगत सगळी लोकसंख्या याची मोजणी झाली पाहिजे, लोकसंख्येची जातीगत, त्यावेळेस त्यांना आपकी जात कोणसी असं देखील विचारण्यात आलं होतं. म्हणजे हा देखील एखाद्या व्यक्तीची जात हा पण वादाचा मुद्दा ठरू शकतो. तर क्रिमिलेअर आरक्षणाच्या बाबतीमध्ये संसदेने निर्णय घ्यावा हा जो मुद्दा आहे तो निश्चित आहे की आरक्षणाच्या नीतीला खोडा घालणार आहे असं वाटू शकतं आरक्षित वर्गाला. पण खरोखर आरक्षणाची ज्यांना आता गरज उरलेली नाहीत असे अनेक माझे मित्र आहेत, माझे परिचित आहेत, ज्यांनी स्वतःहून आरक्षण सोडलेलं आहे. मग त्यांना क्रिमिलेअरची वाट नाही पाहावी लागली. त्यांनी सांगितलं की आम्ही जर हे आरक्षण नाही सोडलं तर आमच्या समाजातले इतर जे गरीब आहेत, जे गावखेड्यामध्ये राहतात, जे अत्यंत दुर्गम अशा भागात राहतात, त्यांना प्रगती किंवा विकास कधी करणार नाही. त्यावर अजून एक असं पण म्हटलं जातं की आरक्षणाच्या डब्यात जे आता बसले आहेत ते खाली उतरायला तयार नाही आहेत आणि त्यांना इतरांना जागा द्यायची नाही. तसं व्हायला नकोय. खरं तर सगळ्यांनाच आरक्षणाचे लाभ मिळायला पाहिजे या मताचा मी आहे. जे मागासलेले आहेत, आर्थिकदृष्ट्या असतील, सांस्कृतिक किंवा इतर दृष्ट्या असतील, त्यांना आरक्षण मिळायलाच हवं. कारण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिले त्यात हे हक्क दिलेले आहेत. प्रत्येक व्यक्तीपर्यंत लोकशाहीचे हक्क पोचले पाहिजेत. प्रत्येक व्यक्तीपर्यंत आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर जे संविधान लागू झालं आहे त्या संविधानानुसार प्रत्येक व्यक्तीला प्रगती करता आली पाहिजे अशा अनेक तरतुदी आहेत. आणि त्यामुळे क्रिमिलेअरचा मुद्दा आता वादग्रस्त ठरणार हे नक्कीच आहे. म्हणजे प्रकाश आंबेडकर यांची भीती त्यांनी जी दर्शवली होती की हळूहळू सर्वच प्रकारचं आरक्षण नष्ट होणारे किंवा रद्द होणारे म्हणूयात आपण. मला नाही वाटत तसं काय होईल. कारण मोदींनी, अमित शहानी पण म्हटलंय की कोणीच आरक्षण काढून टाकू शकत नाही, कुठलाच राजकीय पक्ष. म्हणजे ते स्वतः पण आले त्याच्यामध्ये. आता यामध्ये खरोखर क्रिमिलेअर लागू होईल का? संसदेमध्ये तो कायदा पास होईल का? की राहुल गांधींनी हे जे नवीन आता मुद्दा काढलेला आहे की खाजगी संस्थांमध्ये देखील आरक्षण मिळालं पाहिजे, मग त्यात शिक्षण संस्था असतील, नोकऱ्या असतील, सगळीकडे. मला वाटतं बहुतेक जनता याच्या विरोधी जाईल. राहुल गांधींना प्रतिसाद किती मिळेल किंवा राहुल गांधींचा हाच एक नवीन प्रयत्न आहे दलितांना सोबत घेण्यासाठी किंवा मागासवर्गीयांना सोबत घेण्यासाठी नवीन प्रयत्न आहे असं म्हणता येईल. ही नॅरेशन देखील म्हणता येईल. खरोखर पुढे मिळेल काय खाजगी संस्थांमध्ये आरक्षण या बाबतीत काहीच निश्चित नाहीये. पण भूषण गवई मात्र या निमित्ताने आणखी एकदा वादामध्ये अडकलेले आहेत. त्यांनी जे विधान केलेले त्यावरून टीका होते आहे. मागासवर्गीय समाजातून, त्यांच्या समाजातून टीका होते आणि क्रिमिलेअरच्या निमित्ताने हळूहळू आरक्षण रद्द होईल की काय अशी भीती सगळीकडेच व्यक्त केली जाते. पण मला वाटतं खरोखर जे आता प्रगत झालेले आहेत, ज्यांनी विकास साधलेला आहे आरक्षणाच्या द्वारे, त्यांनी जर असा विचार केला की आपल्याच भाईबंधांना, आपल्याच भाऊबंधांना, आपल्याच जातीच्या लोकांना जे अजूनही तळागाळात आहेत त्यांना जर याचे फायदे मिळत असतील तर नक्कीच ते मनाचा मोठेपणा दाखवतील. कारण आंबेडकरी समाज इतका संकुचित वृत्तीचा नाहीये. प्रत्येक व्यक्तीपर्यंत आरक्षणाचे अधिकार किंवा आरक्षणाचे लाभ पोचले पाहिजेत असंच सगळ्यांचंच मत आहे. बघूयात आता पुढे काय होतं. पण त्यानिमित्ताने सुजाता आंबेडकर यांनी जी टीका केली आहे त्यावर देखील लोकांनी टीका केली आहे सुजाता आंबेडकर यांच्यावर. मला वाटतं राजकीय भूमिका प्रत्येकाची वेगळी असू शकते. पण भूषण गवई यांच्या बाबतीमध्ये मी काही शब्द बोलणं मी फार छोटा आहे त्यांच्या बाबतीत काही बोलणं. पण ह्या पदावर पोहोचलेले लोक हे समाजाचा व्यवस्थित अभ्यास केलेले असतात. त्यांचा निर्णय योग्य की अयोग्य हे ठरवणारा मी कोणी नाही आहे. लोकशाही आहे, लोक ठरवतील त्यांचा निर्णय योग्य अयोग्य. आणि ते ज्या तत्वानुसार सर्वोच्चपदी पोचलेले आहेत ते सिनियरिटीनुसारच पोचलेले आहेत. सिनियरिटी मग त्यांच्या सेवा ज्येष्ठतेनुसार त्यांनी प्रगती केलेली आणि ते झालेले. त्यामुळे त्यांना कोणी न्यायाधीश बनवला आहे काय मुद्दाम
हा मुद्दा माझ्या डोक्यात नाही आलेला आहे की त्यांना मुद्दाम कोणी मोदी सरकारने बनवलं की आधीपासूनच ते विशिष्ट वेळी सर्वोच्च न्यायाधीश होतील असं ठरलं गेलं होतं. माहीत नाही. RSSचा काही संबंध आहे की नाही ते देखील माहीत नाही, कारण RSSवर टीका केली जाते की RSSने त्यांना यापदी बसवलं आहे किंवा यापदी आता त्यांची निवड होणं. खरं तर 6 महिन्याचा कालावधी आहे. 6 महिन्यात बघूयात काय काय अजून वादग्रस्त मुद्दे येतात आणि भूषण गवई कशा पद्धतीने त्यांचा सामना करतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओत कॉमन मॅनसह. आपल्या सूचनांचे स्वागत आहे. धन्यवाद.